कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। मुंबई गोवा महामार्गावरील आवाशी बस थांबा परिसरात एका भंगार गोडाऊनला लागलेल्या भीषण आगीमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली। हॉटेल अन्नपूर्णा शेजारील मोकळ्या जागेत मोठ्या प्रमाणात भंगार साहित्यांचा साठा करण्यात आला होता। या साठ्यात प्लास्टिकचे ड्रम, प्लास्टिक पिशव्या, रासायनिक कारखान्यांमध्ये वापरलेले रिकामे ड्रम, लोखंडी साहित्य आणि अन्य ज्वलनशील वस्तूंचा समावेश होता। आग लागल्यानंतर आगीचे प्रचंड लोट आणि धुराचे लोट आकाशात झेपावल्याने परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले। काही काळ ही आग जवळच्या एखाद्या रासायनिक कारखान्यात लागल्याची चर्चा रंगली होती। घटनेची माहिती मिळताच घरडा केमिकल्सचा अग्निशमन बंब आणि MIDC अग्निशमन दलाचे 2 बंब तातडीने घटनास्थळी दाखल झाले। अग्निशमन दलाच्या जवानांसोबत आवाशी गावातील अनेक तरुणांनी देखील शर्थीचे प्रयत्न करत आग विझवण्यात मोलाची मदत केली। सुमारे 2 तासांच्या अथक प्रयत्नानंतर आग पूर्णपणे आटोक्यात आणण्यात यश आले। या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय। दरम्यान आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलीस आणि संबंधित यंत्रणा पुढील तपास करत आहेत।